कांदे पोहे म्हटलं की यंदा कर्तव्य आहे किंवा एखादा मंगलदायी कार्यक्रम आहे असं चित्र समोर येतं. लग्न ठरवण्यापासून ते अगदी कार्यसिद्धीला जाईपर्यंत कांदे पोह्यांचा कार्यक्रम हा हमखास असतो. ही परंपरा आजही सुरूच आहे. सनई चौघडे या चित्रपटातील गाण्यानंतर कांदे पोहे आणि जगण्याच्या कहाणीला वेगळे संदर्भ दिलेत. चिरलेला कांदा, जिरे, हिरवी मिरची, मोहरी यांची भिजलेल्या पोह्यांना मारलेली फोडणी, तिचा येणारा तो मस्त वास प्रत्येकाच्या मनात ठसलाय. लिंबूच्या रसाचा आंबटपणा, साखरेचा गोडवा, हिरव्या मिरचीचा झणझणीतपणा, खुसखुशीत शेंगदाणे अशा विविध चवींचा आनंद केवळ पोह्यातूनच मिळतो. मस्त चवीचा आनंद देणारा हा पदार्थ पोट भरण्याचा उत्तम पर्याय आहे आणि खवय्यांची ही गरज भागवण्याचं काम बसस्थानक परिसरातील अनेक कांदे पोहे विक्रेते करतात. 15हून अधिक कांदे पोह्यांच्या गाड्यावर खवय्यांची वर्दळ दिसते. पहाटे 3:30 ते सकाळी 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 11 पर्यंत इथं कांदे पोहे मिळतात. प्रवासी, पर्यटक, कामगार आणि अनेक खवय्यांच्या दृष्टीनं बसस्थानक परिसरातील कांदे पोह्यांचे स्टॉल्स खूप महत्त्वाचे आहेत. सकाळच्या वेळी महालक्ष्मी मंदिर परिसरातील ताराबाई रोडवर तर कांदे पोहे खाणाऱ्या खवय्यांची चांगलीच वर्दळ असते. इथं तर कांदे पोहे, शिरा, उपीट यांची स्वतंत्र तसंच मिक्स प्लेटही मिळते. एकाच वेळी तिखट आणि गोड चवीचा आनंद इथं मिळतो. मिक्स प्लेटमुळे चवीबरोबरच पोट भरल्याचं समाधानसुद्धा इथं मिळत असल्याचं ग्राहकांनी सांगितलंय. गेली 4-5 वर्ष आम्ही इथे नाश्ता करतोय. टेस्टमध्ये अजिबात बदल नाही आहे आणि 10 रुपयेमध्ये खूप चांगला नाश्ता मिळतो. याशिवाय शाहूपुरी लॉ कॉलेजपासून अगदी राजारामपुरीच्या 14व्या गल्लीपर्यंत अनेक स्टॉल्स आणि गाड्यांवर उत्तम कांदे पोहे मिळतात. चव आणि उदरभरण याचबरोबर गप्पांची मैफिल हे कांदे पोह्यांचं वैशिष्ट्य म्हणता येईल. भाताच्या दाण्यांपासून तयार झालेले पोहे पौष्टिक तर असतातच, पण आदरातिथ्याचं समाधानही देतात. मराठी घरातील हमखास पदार्थ असलेले कांदे पोहे टेस्टी कोल्हापूरच्या वाटेवरचे महत्त्वाचे स्थानक आहेत, यात तीळमात्र शंका नाही.